लगत दारू विक्री बंद करण्याचे आदेश दिलेत। या आदेशातून पळवाट काढण्यासाठी महापालिका आता वेगवेगळी शक्कल लढवू लागल्याचं दिसतंय। आपल्या महापालिका हद्दीतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग महापालिकेकडे वर्ग करावा अशी मागणी करणारा जळगाव महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज दाखल केलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबतची प्रक्रियाही सुरू केली आहे। असं झालं तर मद्य विक्रीतून येणारा महसूल पालिकांना मिळणं सुरू राहणार आहे। मात्र या रस्त्याच्या देखभालीचा खर्च महापालिकेला करावा लागेल। दारू विक्रीतून मिळणाऱ्या कराचा आकडा पाहता रस्त्याच्या देखभालीचा खर्च करणं महापालिकांना अधिक परवडणार आहे। त्यामुळे जळगावप्रमाणे इतर महापालिका देखील हीच युक्ती करतील अशी शक्यता आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या सोबत आहेत। दीपक, न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याची आपल्या सोयीने कशी आपली सोय करून घेता येईल यासाठी आता जळगाव महापालिकेने केलेला अर्ज समोर आलेला आहे। काय नेमकी ही आयडिया आहे? कशा प्रकारे आता महापालिका या आदेशाला धाब्यावर बसून कायद्याच्या कक्षेत राहून आपला महसूल देखील बुडणार नाही याची दक्षता घेत आहेत? अमोल, जळगाव महापालिकेने सगळ्यात पहिली ही शक्कल लढवली आणि जळगाव शहरातून महापालिकेच्या हद्दीतून जो रस्ता जातो, जो राष्ट्रीय महामार्ग आहे, तो राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा आहे जो रद्द करावा आणि तो महामार्ग महापालिकेकडे वर्ग करावा अशी मागणी जी आहे ती मागणी करणारा प्रस्ताव जळगाव महापालिकेने राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठवलेला आहे। आणि असा प्रस्ताव महापालिकेने दिला तर सार्वजनिक बांधकाम विभागाला त्याच्यावर निर्णय घ्यावाच लागतो। फक्त एकच अट असते की या रस्त्याची देखभाल जी आहे ती त्या संबंधित महापालिकेला करावी लागते। आता जळगावचा रस्ता जो आहे तो राष्ट्रीय महामार्गाचा त्याचा दर्जा आहे जो जळगाव महापालिकेच्या हद्दीतून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे, त्याचा दर्जाचा रद्द होण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचा दर्जाच नसेल तर त्याच्या आजूबाजूला जी दारूची दुकानं असतील, रेस्टॉरंट्स असतील, बार असतील, ते बार आहेत ते आपोआप सुरू राहतील। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून ते वगळले जातील कारण तो राष्ट्रीय महामार्ग राहणार नाही। अशीच कदाचित चक्कल इतर महापालिका सुद्धा लढवण्याची शक्यता आहे कारण दारूतून मिळणारा महसूल आहे त्या महसुलावर महापालिकांना पाणी सोडायचं नाही आणि त्याच्यातूनच एक पळवाट ही शोधली आहे महापालिकांनी। राज्य सरकारकडे सध्या तरी जळगाव महापालिकेचा एकमेव अर्ज आलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे। आता इतर महापालिका निश्चितच कदाचित जळगावचं अनुकरण करतील कारण अमोल, यापूर्वी जेव्हा राष्ट्रीय महामार्ग हा दर्जा नव्हता तेव्हा या शहरातून जाणारे महामार्ग हे महापालिकेकडे होते, परंतु महामार्गाला जेव्हा हे रस्ते जोडले गेले तेव्हा त्याला दर्जा जो दिला गेला तो राष्ट्रीय महामार्गांचा दर्जा दिला गेला आणि शहरातील राज्यातील जवळपास सर्वच महापालिका हद्दीतून जवळपास जे रस्ते जातात ते राष्ट्रीय महामार्ग आहेत। आता आपण मुंबईतलं उदाहरण घेतलं तर मुंबईतून दहिसर ते वांद्रे हा अहमदाबाद नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग आहे, तो सुद्धा या दारूबंदीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात मोडतो। आणि या ठिकाणी तर मुंबईत आणि जे गजबजलेली शहर आहेत, पुणे असतील, मुंबई असेल, त्याचबरोबर नागपूर असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, या मोठ्या शहरांमधून जो महामार्ग जातो त्याच्या महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर दारूची दुकानं आहेत, रेस्टॉरंट्स आहेत, बिअर बार आहेत जिथे दारू विक्री होते। त्यामुळे या महापालिका याच्यातून आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातून पळवाट काढण्यासाठी जळगाव महापालिकेप्रमाणे शक्कल लढवतील आणि दारूतून मिळणाऱ्या महसुलावर पाणी सोडणार आहेत। परंतु रस्ते देखभालीचा जो खर्च आहे तो निश्चितच या महापालिकेवरून पडणार आहे। आता जळगाव महापालिकेचं अनुकरण आणखीन किती महापालिका करतायत राज्यातल्या ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।